थोर भारतीय क्रांतिकारक, समाजवादी, नास्तिक विचारवंत, शहीद आझम भगतसिंग यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील बंगा या गावी झाला. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण लाहोर येथे पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग संधू तर आईचे नाव विद्यावती असे होते. त्यांचे वडील, काका यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यामुळेच त्यांच्याकडून भगतसिंगांना क्रांतीचे धडे मिळाले. लहानपणीच खेळण्यातील बंदुकीचे रोप लावत ते म्हणाले, याला बंदुका आल्यावर मी त्याचा वापर इंग्रजी सत्तेविरुद्ध करीन. इतकेच नव्हे तर जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यावर वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी लाहोर ते अमृतसर असा प्रवास अनवाणी पायाने करून तेथील रक्तमिश्रित माती बाटलीत भरून आणली. यातूनच त्यांचा क्रांतिकारकाचा पिंड घडत गेला. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन, टॉल्स्टॉय यासह जगातील अनेक विचारवंतांची पुस्तके वाचली. त्यामुळे त्यांच्यावर समाजवादी विचारांचा खूप प्रभाव होता. ते नास्तिक होते. ते उत्तम वक्ते, लेखक, पत्रकार, संपादक व नाट्य अभिनेते होते. त्यांनी अर्जुन, दिल्ली, प्रताप, कानपूर आदी नियतकालिकातून स्फुटलेखन केले. अमृतसर येथील अकाली, कीर्ती अशा अनेक नियतकालिकांचे संपादन केले. त्यासाठी बलवंत, निर्भय, विद्रोही अशा विविध टोपणनावाने लेखन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते अविवाहित राहिले. समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन भारतीय समाजातील शेतकरी व कामगार वर्गाचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक व आर्थिक व्यवस्था उलथून टाकण्यासाठी त्यांनी 1926 साली नौजवान भारत सभेची स्थापना केली. 1928 साली हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे नामकरण हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन करण्यात आले. रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यासह इतर अनेक क्रांतिकारकांच्या सहकार्याने त्यांनी ब्रिटिशांविरोधात अनेक क्रांतिकारी कारवाया केल्या. लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद व राजगुरू यांनी स्कॉटऐवजी सायंडर्स या इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार मारले. तसेच सरकारच्या ट्रेड डिस्प्यूट बिल व पब्लिक सेफ्टी बिल या दोन अन्यायकारक विधेयकांचा विरोध करण्यासाठी 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट केला. हवेत गोळ्या झाडल्या व निषेध पत्रके उधळली. पुढे इन्कलाब जिंदाबाद घोषणा देत ब्रिटिशांच्या स्वाधीन झाले. नंतर लाहोर तुरुंगात ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात उपोषण केले. त्यांनी मी नास्तिक का आहे, आम्ही कशासाठी लढत आहोत, मृत्यूच्या दारात, समाजवादाचा आदर्श, क्रांतिकारी आंदोलने आणि क्रांतिकारकांचा संक्षिप्त जीवन परिचय यासारख्या पुस्तकांचे लेखन केले. शेवटी वयाच्या 24व्या वर्षी 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे 3 तरुण क्रांतिकारक लाहोरच्या तुरुंगात हसत हसत इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत देशासाठी फासावर गेले. त्यामुळे मार्च 23 हा दिवस संपूर्ण भारतभर शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.